नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संभाजी पाटील, बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. गेले कित्येक वर्ष आपण जवळपास 25 वर्ष ट्रॅक्टर चलित शेती अवजारांच्या विक्री व्यवस्थापनामध्ये काम करतोय. दरवेळेला आम्ही कृषीवल या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळी नवनवीन शेती अवजारांची माहिती देत असतो. आज आमच्या दालनामध्ये एक नवीनच शेती अवजार उपलब्ध आहे, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाबरोबर केळीचं ही पीक घेतलं जातं आणि केळीच्या पिकाची खासियत अशी आहे की केळीचं पीक आपण केल्यानंतर पीक करण्यापेक्षा पिकाची मशागत करणे, जेव्हा आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो आणि जी उरलेली जी त्याचे केळीचे सोट असतात त्याची मशागत करण्यासाठी आपल्या समोर खूप मोठा प्रश्न उपस्थित असतो. अशा केसमध्ये बरेचसे इम्प्लिमेंट फेल झालेले आहेत. मग शेतकऱ्याच्या समोर असणारा हा यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्याकडे सरल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चॉपकिंग बनाना श्रेडर हे इम्प्लिमेंट आपल्याकडे घेऊन येत आहे. फक्त 40 ते 45 HP वरती कोणत्याही ट्रॅक्टरला चालणार हे इम्प्लिमेंट आहे. या इम्प्लिमेंटची आपण तांत्रिक माहिती आपल्याला देत आहे. सुरुवातीला याची जी चॅसी आहे ही चॅसी 75 बाय 75 स्क्वेअर ट्यूबमध्ये बनलेली असताना याच्यामध्ये कुठंच व्हायब्रेशन्स येणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. रोबोटिक वेल्डिंगमध्ये तयार झालेली ही चॅसी कंपनीने एवढ्यासाठी स्टर्डी आणि हेवी दिलेली आहे की जेव्हा मशीन चालते तेव्हा ते हवेत त्याचा कटर फॅन फिरत असतो. व्हायब्रेशन्समुळे चॅसी कुठं क्रॅक जाऊ नये याची दक्षता घेऊन ही चॅसी बनलेली आहे. पूर्वी याच मशीनमध्ये बेरिंग वरती हा मागचा कटर फॅन फिरत होता. त्याच्यामुळे काय व्हायचं की जेव्हा केळीचा सोट कॉन्टॅक्टमध्ये ब्लेडचे यायचा तेव्हा त्याचे आरपीएम ड्रॉप व्हायचे आणि पर्यायाने केळीचं कटिंग थोडंसं पोर व्हायचं, म्हणजे कमी व्हायचं. मग याच्यावरती पर्याय म्हणून आता हे लेटेस्ट 6 महिन्यापासून आपल्या कंपनीनं गेअरबॉक्स मॉडेल याच्यावरती उपलब्ध केलेला आहे. हा सरल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचा मल्टीस्पीडचा गेअरबॉक्स आहे. मल्टीस्पीडचा एवढ्यासाठी आहे की आपल्या मार्केटमध्ये 1000 आणि 540 दोन प्रकारचे आरपीएम चे ट्रॅक्टर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळं याला आपल्या ट्रॅक्टरच्या आरपीएमच्या हिशोबानं याच्यातले स्पर गिअर चेंज केले की हा रेशो त्याचा चेंज होतो. असा गिअरबॉक्स मॉडेल आपल्याकडे इथं कंपनीनं दिलेलं आहे. याच्यामध्ये हे कसं ऍक्च्युअली काम करतं ते आपण पाहूया. पहिल्यांदा या पीटीओ वरती आपण ट्रॅक्टरचा पीटीओ शाफ्ट जोडून याला आरपीएम दिले जातात. या पॅडेस्टल बेरिंगच्या साह्याने आपण इथं ड्राईव्ह देऊन या गिअरबॉक्सला पहिल्यांदा गती दिली जाते. या गतीच्या माध्यमातून आपण मागे अशा हाय कार्बन स्टीलच्या 2 ब्लेडची व्यवस्था केलेली आहे. हाय कार्बन स्टील एवढ्यासाठीच दिलेलं आहे की आपण जमिनीच्या 2 इंचावरून याचं कटिंग करत असतो. काही वेळेला जमिनीमध्ये दगड असतात, खडक असतात किंवा एखादा हार्ड सॉइल मध्ये काहीतरी आलेलं असतं, लाकूड असतं, तर त्यातला ते टिकाऊपणा राहण्यासाठी हाय कार्बनचे स्टीलचे ब्लेड आपण वापरलेले आहेत. 3 बोल्ट मध्ये इकडे आणि 3 बोल्ट मध्ये इकडे आणि मध्ये चेकनट याच्यावरती हा रोटेट होतो. जमिनीमध्ये 2 इंचाच्या वरती याचं कटिंग होतं. साधारणतः 1 इंचापासून 2, 3, 2.5 इंचापर्यंत याचे तुकडे केले जातात. याच्या माध्यमातून तुम्ही केळी पण करू शकताय, पपई पण करू शकताय. मेजॉरिटी यानं केळीच्या शेतामध्ये तुम्हाला 45 HP वरती, आपण 42 बेसिक सांगतो पण 45 HP वरती कोणत्याही ट्रॅक्टरला 1 एकर याचं मशागत करण्यासाठी किंवा केळीची कुट्टी करण्यासाठी 1.25 ते 1.5 तास लागतो. जर तुमचं फील्ड जर लांब असेल, म्हणजे शेती जर लांब असेल, वळण्याचं प्रमाण जर कमी असेल शेतामध्ये, तर हा 1.25 तासामध्ये 1 एकर करतो. एका एकरला साधारणतः 4 ते 5 लिटर डिझेलचं कन्झम्पशन आहे. एका दिवसामध्ये जर कमर्शियल व्ह्यूनं जर तुम्ही जर मशीन जर खरेदी केलं तर आज या मशीनला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. हीच मशीन आता तुमच्या केळीची मशागत उत्तम प्रकारे करू शकते. अगदी बजेटमध्ये येणारी ही मशीन कंपनीने 2019 पासून याचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे. आतापर्यंत मार्केटमध्ये 2000च्या वरती आमचे समाधानी ग्राहक आहेत. या मशीनच्या साह्याने आपण केळीबरोबरच आपण पपई पण कट करू शकतो. इतर याच्याशिवाय केळीचं पीक काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही अवजाराच्या साह्याने मशागत
करू शकताय। याच्यामध्ये तुम्हाला हे जे कव्हर दिलेला आहे, हा जो पॅच दिलेला आहे, हा 6 mm थिकनेस मध्ये दिलेला आहे। हा एवढ्यासाठी दिलेला आहे, जेव्हा कटिंग होतं तेव्हा ते प्रॉपर इकडं पडून खाली पडावं आणि जेणेकरून मशागत चांगली व्हावी, ह्यासाठी हा सपोर्टर हेवी दिलेला आहे। अशी ही मशीन दिवसेंदिवस बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही विक्री केलेला आहे। आज तुमच्याकडे जर केळीची शेती असेल किंवा तुमच्या भागामध्ये जर केळी पिकत असेल तर सरळ ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चॉपकिंग बनाना श्रेडर हे मशीन बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सर्व शोरूम मध्ये, अर्थात कोल्हापूर घ्या, सांगली इस्लामपूर घ्या, पंढरपूर घ्या आणि बारामती घ्या, या सर्व दालनामध्ये पाहावयास मिळणार आहे। तुम्हाला अधिक जर याची काही माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली सर्व शाखांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन याची माहिती घेऊ शकता। या मशीनची किंमत जी आहे ती 1,25,000 रुपये आहे। अशी ही मशीन सध्या शेतकऱ्यांना केळी पिकासाठी वरदान ठरत आहे। धन्यवाद। मी संभाजी पाटील पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो।